नमस्कार, मी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता बोलतोय। कागल तालुक्यातील राजकारणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असते। कागलच्या राजकीय आखाड्यात नेहमीच मल्ल वेगवेगळे डाव प्रतिडाव करत असतात। इथली लढत नेहमीच हाय व्होल्टेज असते। जे कागलमध्ये पिकतं तेच राज्यभर विकलं जातं असं म्हणतात आणि म्हणूनच कागलला राजकारणाचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं। याच कागलच्या राजकारणातील रणधुमाळीमध्ये नुकत्याच एका महायुतीच्या मेळाव्यात आमचे नेते वीरेंद्रदादा मंडलिक म्हणाले, लोकनेते स्वर्गीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांचं एक अपुरं स्वप्न पूर्ण करायचंय। मंडलिक साहेबांचं एक राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचंय, त्यासाठी मी थांबलोय। सन 1999 नंतर 2004 साली पुन्हा एकदा आमदार केल्यानंतर मुश्रीफ यांनी लगेचच 2006 साली जिल्हा बँकेत आणि हमीदवाडा कारखान्यात गुरुदक्षिणा म्हणून पाठीत खंजीर खुपसला। यानंतर पुन्हा 2009 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांनी स्वर्गीय मंडलिक साहेब आणि संजय मंडलिक साहेबांना केलेला विरोध उतार वयात स्वर्गीय साहेबांना त्रासदायक होता। यानंतर मुश्रीफ यांनी पुन्हा 2019 साली मतदान दिलंच नाही आणि 2024 साली संजय मंडलिक साहेबांना पाडलं। छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला स्वतःला वाटत। वीरेंद्रदादांना जिल्हा परिषदेला गोकुळला पाडलं, जे कुणीही सच्चा मंडलिक कार्यकर्ता विसरलेला नाही। सन 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कागलमधून हसन मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे अशी दुरंगी लढत होती, तर राधानगरीमध्ये केपी पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशी लढत होती। या लढतीमध्ये लोकनेते स्वर्गीय मंडलिक साहेबांनी एक नारा दिला होता, हसन किसनची जोडी घरी बसवा। असं म्हणतच त्यांनी कागलमधून संजय घाटगे आणि राधानगरीमध्ये आपले राजकीय वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता। वयाच्या 80व्या वर्षी प्रकृती साथ देत नसताना दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दररोज 20 ते 25 गावांचा दौरा करत मुश्रीफ रूपी भ्रष्ट भस्मासुराला गाडा असं आवाहन केलं आणि हसन किसन हटावचा नारा दिला। त्यांचं स्वप्न होतं की कागलचा मला बिहार होऊ द्यायचा नाही। यासाठी भ्रष्टाचारी हसन मुश्रीफ यांना कायमचं घरी बसवण्यासाठी ते दररोज डायलिसिस सुरू असताना देखील प्रत्येक गावागावात जाऊन आपलं म्हणणं आपल्या लोकांसमोर मांडत होते। कदाचित हेच स्वप्न पूर्ण करायचंय असं तर वीरेंद्र मंडलिक यांना आपल्या कार्यकर्त्यांना सांगायचं नसेल ना? चला, मंडलिक प्रेमी कार्यकर्त्यांनो, आज नेत्यांच्या आदेशाची वाट बघत बसायला नको। नेते व्यासपीठावरती आहेत, त्यांची अडचण आहे, पण आपण स्वर्गीय मंडलिक साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करूया।